सख्याने भाग 35. वेद ऑफिसमधून जान्हवीकडे यायला निघालेला असतो. जान्हवी रडून रडून तिथे झोपून जाते. वेद घरी आल्यावर बेडरूमचा डोअर अनलॉक करून आतमध्ये येतो तर जान जमिनीवर बसून बेडवर डोकं ठेवून तिथे झोपलेली असते. जानला तसं जमिनीवरच असलेलं पाहून तो पळतच जान जान करत तिच्याजवळ येतो. वेद आता जानच्या गालावर टॅप करून तिला उठवू लागतो. जान, उठ ना, मी आलोय बघ, उठ लवकर जान. तशी जान्हवीला जाग येते. ती अहो तुम्ही आलात बोलत वेदला समोर पाहून त्याच्या कुशीत शिरते. वेदच्या कुशीत शिरूनच ती आता वेदशी बोलू लागते. अहो, ती पुढे काही बोलणार तर वेद, जान, हे बघ, तू उठ पहिली इथून वरती बेडवर बस आणि जास्त विचार करू नकोस. जान्हवी जाग्यावरून न उठता पुन्हा अहो बोलतच असते तसा वेद जानला उचलून बेडवर बसवतो. जान, तू पण ना, खाली बसायची काय गरज होती तुला? किती अवघडलीस बघ तू. अहो, माझं खूप प्रेम आहे माझ्या बाबांवर. मला त्यांना असं अटक झालेलं पाहावेना हो. मला खूप वाईट वाटतंय आणि त्रासही होतोय या गोष्टीचा. वेदही जान्हवीच्या बाजूला बसलेला असतो. वेदला काय बोलावं जानला कळत नाही. कशी जानची समजूत काढू मी, असा प्रश्न पडतो त्याला. पण मग तो जानचा हात हातात घेऊन तिला समजावत, हे बघ जान, ज्याचं जसं कर्म असतं तसंच फळ त्याला मिळणार. तुझ्या बाबांनी चांगलं कर्म केलं असतं तर आज त्यांना अटक झाली असती का जान? नाही ना. त्यांनी जी पापं केली आहेत ती इथेच भोगायची आहेत जान. ते तुझे वडील आहेत म्हणून तुला वाईट वाटत आहे त्यांच्याविषयी. पण माझे आई वडील, माझी पूर्ण फॅमिली तुझ्या वडिलांमुळे आज माझ्यासोबत नाहीये जान. मला त्याचं किती दुःख होत असेल याचा तू कधी विचार केलास का जान? जान, तू रागवलीस माझ्यावर? जान्हवी बोलते, नाही रागवली. मान हलवून बोलते ती. तू माझा कॉल कट का केलास? माझ्याशी काही न बोलता? माझं ऑफिसच्या कामात लक्षच लागेना त्यामुळे. मी तसाच तुझ्या काळजीने तुझ्याकडे धावत आलो जान. तुझ्या बाबांनी आतापर्यंत त्यांच्या पॉवरचा वापर करून ही केस बंद ठेवली होती. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीच ॲक्शन घेतली जात नव्हती. नाहीतर त्यांना यापूर्वीच अटक झाली असती जान. प्लीज तू रडू नको जान. तुला असं वाटत आहे का मी तुझ्या बाबांसोबत चुकीचं वागलो आहे म्हणून? तशी जान्हवी, नाही हो, असं कसं वाटेल मला? माझा स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही चुकीचं कधीच वागणार नाही. पण ते माझे बाबा आहेत ना. कोणत्या मुलीला असं आपल्या बाबांना अटक झालेलं आवडणार आहे सांगा ना मला. तसा वेद पटकन जानला त्याच्याकडे ओढून त्याच्या हृदयाजवळ घट्ट धरतो. काही बोलू नको जान, शांत हो. मला सर्व काही कळत आहे. आता तुला किती त्रास होत आहे तेही कळतंय मला. तुला तुझ्या आईला भेटायचं होतं ना. चल,
मी तुला आता लगेचच घेऊन जातो तुझ्या आईकडे. तुला तुझ्या आईला भेटून बरं वाटेल. जान्हवी वेदकडे पाहून खरंच विचारते. वेद बोलतो, हो जान, खरंच. तीही मग चला जाऊयात आपण. वेद बोलतो, ठीक आहे, चल तुझ्या आईला भेटायला जाऊयात. जान, तू फ्रेश होऊन ये पटकन, मी आहे खाली, गाडी काढतोय. वेद पुढे जातो. जान्हवी मागून फ्रेश होऊन जाते. जान्हवीचा सुंदर चेहरा पार उतरलेला असतो. जान्हवी आता वेदच्या कारसमोर येते. वेद जानचा उतरलेला चेहरा पाहून मनातच, जान, काय अवतार करून घेतला आहेस तू स्वतःचा? किती त्रास करून घेत आहेस तू? वेद कारमधून उतरून जान्हवीसाठी कारचा डोअर उघडतो. जान्हवी कारमध्ये बसते. वेदही ड्रायव्हिंग सीटवर दुसऱ्या बाजूनी जाऊन बसतो. जान्हवीला आता आईकडे जायचं तरी दडपण, भीती होतीच. आईही काही तिची आरती ओवाळणार नव्हती. तिची आईही रागवणार असणारच माझ्यावर, हे जान्हवीला माहीत होतं. जानला तसं विचार करताना चिंतेत पाहून तो त्याच्या जानच्या हातावर हात ठेवून, जान, रिलॅक्स, नको एवढं टेन्शन घेऊस, मी आहे ना तुझ्यासोबत, काही होणार नाही तिकडे तुझ्या घरी. जानच्या मनातलं ओळखून वेद बोलतो आणि त्याच्या जानला धीर देत असतो. निघायचं का? जान्हवीला विचारतो. ती मान हलवून हो बोलते. तसा वेद कार स्टार्ट करतो. काही वेळानंतर जान्हवीच्या घरी दोघेही पोहोचतात. वरून खालीच हॉलमध्ये बाबांना अटक झाली त्याविषयी कोणाशी तरी खूप टेन्शनमध्ये फोनवर बोलत असतो. जान्हवीला आलेलं पाहून नेहमी दी दी करणारा वरून आता जान्हवीला पाहून त्याच्या डोळ्यांनी आग ओकत होता. अंगार बरसत होते वरूनच्या डोळ्यातून. तो जान्हवीला पाहून, तू कशाला आलीस इथे? कोणाला भेटायला आलीस? तुझं कोणी राहत नाही इथे. आमच्यासाठी तू कायमची मेलीस. तुझं तोंडही पाहायचं नाही आम्हा कोणाला. जान्हवी बोलते, अरे वरून, काय बोलतोयस तू हे? मी दी आहे तुझी. वरून बोलतो, दी होतीस, आता ह्या कोणासोबत आलीस ना, त्यामुळे तू माझी दी राहिली नाहीस. जशी आलीस तशी निघून जा इथून. मी तू कोण आहेस ते ओळखत नाही. तुझं इथे कोणी नाहीये. वरूनच्या तोंडून एवढं सगळं ऐकून जान्हवीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. वरून पहिल्यांदाच तिच्याशी या भाषेत बोलत होता. ती दी होती त्याची, आणि आता तो बोलत होता की तू आमची कोणीही नाहीस. वरूनचा पुन्हा आवाज येतो, तू अजून इथेच उभी आहेस? चालू पड इथून. वेदला त्याची जान रडताना पाहून खूपच वाईट वाटू लागलेलं. म्हणून वेद वरूनशी बोलायला जातो. वरून, जान्हवी दी आहे तुझी, असं वेद बोलतच असतो तर वरून वेदचा इन्सल्ट करत, कोण तुम्ही? आणि मला का असे फुकटचे सल्ले देत आहात? मला नकोय तुमचे सल्ले. निघा इथून, बोलतो वरून. पण जान्हवी आणि वेद तिथेच उभे असतात. म्हणून वरून
मोठमोठ्याने आवाज देऊन वॉचमनला बोलवतो. वॉचमन, वॉचमन. वॉचमनही वरूनचा आवाज ऐकून धावत येतो. काय झालं साहेब, विचारतो. वरून वॉचमनला बोलतो, हे कोण अनोळखी लोक घरात शिरलेत, त्यांना पहिलं घराबाहेर हकलवून द्या. परत आले तर आतमध्ये एंट्री देऊ नका, समजलं का? तो वॉचमन हो बोलतो. वॉचमन वेद आणि जान्हवीला बोलतो, चला निघा इथून. सर काय बोलले, ऐकलं नाही का? तो वरूणला सर बोलत होता. तशी जान्हवी वरूणकडे पाहून, हो जाणारच आहोत आम्ही, पण वरून मला आईला भेटायचं आहे. वरून बोलतो, तुला सांगितलेलं कळत नाही का? तुझं इथे कोणी नाही येते. अरे वरून, असं काय करतोस? तुम्ही सर्व माझीच आहात. आता ती वरूणला रिक्वेस्ट करत बोलते, वरून भेटू देत ना मला आईला. आणि ती जिना चढू लागते. या सर्वांचा आवाज ऐकून तिची आई नुकतीच तिच्या रूम बाहेर येऊन खाली हॉलमध्ये सर्वांना पाहत असते. आई जान्हवीला जिना चढताना पाहून वरूनच ओरडते, थांब तिथेच, एकही पायरी चढू नकोस. तिची आईच आता वरून खाली हॉलमध्ये त्या सर्वांकडे येऊ लागते. आई खाली आल्यावर जान्हवी लगेच आई बोलत असते, तर तिची आई खाडकन जान्हवीच्या कानाखाली ठेवून देते. जान्हवी, आई तू पुढे बोलणार. ती गालावर हात ठेवून आईकडे पाहत राहते. तिकडे जान्हवीच्या कानाखाली आईने लगावली, पण त्याची कळ मात्र वेदच्या हृदयातून आली. वेदच्या तोंडातून क्षणाचाही विलंब न लावता जान बाहेर पडलं. वेदचा जीव मात्र वेडापिसा झाला होता. उगाच जानला इथे घेऊन आलो असं होतं त्याला. पण त्याने स्वतःवर कंट्रोल करत आई आणि मुलीमध्ये न पडण्याचं सध्या तरी स्वतःला थांबवलं. आई बोलू लागते, हेच संस्कार केले का मी तुझ्यावर? वेद मग न राहून बोलतो, आई तुम्ही जान्हवीला असं मारू नका. मारू न बोलतच असतो तर जान्हवीची आई, कोण आई? कोणती आई? कोणाची आई? लाजा वाटत नाहीत का तुम्हाला इथे यायला? लाजा भाजून खाल्ल्या आहेत वाटतं तुम्ही लोकांनी. कोणत्या तोंडाने आला तिथे? त्या जान्हवीला बोलतात. आणि हो तू ग, तुझं एवढं सगळं करून समाधान नाही झालं का ते आता इथे आलीस तुझं हे काळं केलेलं थोबाड दाखवायला? लक्षात ठेव, तुझं इथे कोणीच राहत नाही. इकडची वाट विसरायची आता. तू या घरचा उंबरठा ओलांडलास तेव्हाच आमच्या सर्वांसाठी मेलीस तू. तुझं आणि आमचं आता काहीच नातं नाही. अगं आई, असं काय बोलते तू? मी काय केलंय एवढं? जान्हवी बोलते. आई बोलते, अच्छा, म्हणजे थोडंच केलं आहेस का? असं वाटतंय का तुला? म्हणून आणखी त्रास द्यायला आलीस? अगं आई, तसं नाही ग. आई बोलते, तुझं लग्न त्या सागररावासोबत होणार होतं. तू घरातून आम्हाला कोणालाही काही न सांगता पळून गेलीस. आणि
याच्याबरोबर जाऊन लग्न केलंस, जो तुझ्या बाबांना बर्बाद करायला निघाला आहे. तुला लाज कशी वाटली नाही? आपल्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं असताना मी दुसऱ्यासोबत लग्न कसं करू? तुझ्या मनात आमचा थोडाही विचार आला नाही? कुठं कमी पडलो गा आम्ही तुझं पालन पोषण करण्यात? ते तू आज आम्हाला हे दिवस दाखवलेस. स्वतःच्याच बाबांच्या दुश्मनासोबत लग्न केलेस आणि त्याला इथे घेऊनही आलीस. एवढी हिंमत दाखवलीस तू. अजून काही बाकी असेल तर तेही कर आता. मी तुझ्यावर लहानपणापासून केलेले संस्कार धुळीत मिळवलेस. वरून बोलतो, अगं आई, तू हिच्यासोबत बोलत काय बसलीस? हिला हकलवून लाव आपल्या घरातून. जान्हवी रडतच, आई, वरून तुम्ही समजता तसं नाहीये. तुम्हाला माहिती नाहीये, तो सागरराव चांगला माणूस नाहीये. तसा वरून आम्हाला काही ऐकून घ्यायचं नाही तुझं. स्वतःला मी त्यातली नाही दाखवण्यासाठी काहीही सांगशील आता. चला चला पटकन निघायचं इथून. एक क्षणही थांबायचं नाही आमच्या घरात. तशी जान्हवी, अरे वरून, त्या सागररावासोबत माझं लग्न झालं असतं तर माझं आयुष्य बर्बाद झालं असतं. अगं आई, वरून, मी खरं बोलत आहे, जान्हवी बोलते. जान्हवीचं कोणीच काही ऐकून घेत नसतं. म्हणून वेद बोलतो, जान, चल आता, बस झालं. अहो नाही ओ, बघा ना आई, माझं काहीच ऐकून घेत नाही. तुम्ही बोलला होतात मला, मी बरोबर करीन सर्व. इथे तर काहीच बरोबर नाही. तुम्ही बोला ना प्लीज माझ्यासाठी काहीतरी. तसा वेद बोलतो, जान, बोलून काहीच उपयोग होणार नाही. ते आता काहीही ऐकून घेणार नाही. तरीही माझ्यासाठी तुम्ही एकदा बोला. अहो फक्त एकदाच बोला ना. जान्हवी वेदला रिक्वेस्ट करते. जानला खूपच हताश झालेलं पाहून वेद जान्हवीच्या आईला बोलतो, तुम्हाला एकच विनंती आहे, प्लीज माझं एकदाच ऐकून घ्या, मग आम्ही जाऊ तुमच्या घरातून. जान्हवीची आई वेदला काय बोलायचं आहे ते ऐकून घेईल का? कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.